महाराष्ट्र के अकोला में वन्य जीवन वन विभाग की जिम्मेदारी है। 1972 के जंगली जानवर संरक्षण अधिनियम के कारण जंगली जानवरों की संख्या में हिंसक वृद्धि हुई है और स्थानीय सरपंचों को किसानों की फसलों को नुकसान पहुंचाने वाले जानवरों को मारने का अधिकार दिया गया। कौतकर ने कहा, इसलिए कलेक्टर को हमारे लिए एक मसौदा तैयार करना चाहिए। हमने इसे कार्यकाल या वन मंत्री को बताने का वादा किया। देश संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। आज जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने वन्य विभागाचे अधिकारी, तसेच महसूलचे काही अधिकारी आणि जिल्हाधिकारी, तसेच आमचे काही गावातून आलेले सहकारी महिला मंडळ या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये आम्ही जे नेहमीप्रमाणे आंदोलनाच्या माध्यमातून जे लोकांसमोर मुद्दे मांडले की वन्य प्राणी वन्य विभागाची जबाबदारी आहे आणि त्यांना राखीव वन्य क्षेत्र आहे, त्यांच्या भागात त्यांना अटकाव करावा आणि त्याच्यासाठी संरक्षण भिंतीचं प्रशासनाने किंवा सरकारने प्रबंध करावा। तर यामध्ये एवढ्या मोठ्या भागाला कशी काय भिंत होईल हा प्रश्न उपस्थित होत असताना आम्ही त्यांना सांगितलं की नागपूर ते जबलपूर रोडनं 30-30 फुटाचे उंचीचे बॅरिकेड लावलेले आहेत दोन्ही साईडनी। हे मोठं उदाहरण आहे। तर तसंच आमच्या भागातही व्हावं। दुसरं की 1972च्या वन्यजीव कायद्यानुसार या सगळ्या प्राण्यांना संरक्षण मिळाल्यामुळे मागच्या 47 वर्षात त्यांची संख्या झपाट्याने वाढली गेली, म्हणून यांना मारण्याचा अधिकार हा स्थानिक सरपंचांना देण्यात यावा। तर तिसरं, तंत्रज्ञानाच्या आधारे या प्राण्यावर लक्ष ठेवण्यात यावं, हिंसक प्राण्यावर। हे आपला तिसरा सुझाव होता। तर यापैकी हे तिन्ही सुझाव हे जे वन्य अधिकारी होते हे स्वतः हे निर्णय घेऊ शकत नाही। हा यांच्या क्षमतेपलीकडचा निर्णय असल्यामुळे, विषय असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थीत सांगितलं की या संबंधीचा तुम्ही आम्हाला ड्राफ्ट बनवून द्या, आम्ही तो वन्य मंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्याकडे, वरिष्ठांकडे तो आम्ही पाठवू। तर आम्ही त्यांना चौथा त्यांच्या हाती असलेला एक मुद्दा मांडला की कोणत्याही गावात जर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल, वन्य प्राण्याने पाळीव प्राण्यावर हमला केला असेल, तर तत्काळ तुमच्या लोकांनी तिथं जाऊन घटनास्थळी भेट द्यावी आणि जास्त प्रोसिजरच्या किचकट वादात शेतकऱ्याला न अडवता जर गोष्ट ही खरी असेल तर त्याला तत्काळ लवकरात लवकर त्यांना मोबदला देण्यात यावा। आम्ही त्यांना सुचवलं तर त्यावर त्यांनी या गोष्टीसाठी आश्वासन दिलं की आम्ही तयार आहोत। आणि जिल्हाधिकारी यांनीही त्यांना सूचना दिल्या की जे तुमच्या हातात आहे तत्काळ जे तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता तर ते तुम्ही तत्काळ करावे, जास्त प्रोसिजरवर शेतकऱ्याला अडकून ठेवू नये, असे सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना दिले। आपलं जे आंदोलन होतं ते एक दिवसी आपण स्थगिती घेतली होती, कारण चर्चेचे दार कधी मोकळे असले पाहिजेत। आता आपण हे आंदोलन 2 दिशेनं नेऊ। एका दिशेनं म्हणजे सरकार दप्तरी ड्राफ्ट हे सगळं देऊ, दुसऱ्या मार्गातून आपण सर्व गाव आणि ग्रामपंचायत करून ग्रामसभेचे ठराव घेऊन वन मंत्र्यांना प्रत्येक गावात देऊ। तसेच या विषयावर जनजागृती मोहीम म्हणून आपल्या सभा सुरू ठेवू आणि जशी परिस्थिती समोर निर्माण होईल त्याप्रमाणे आपण आपलं आंदोलन जाहीर करू।